शेकोटी शेकोटी फार गार वाटते. हे टाकला पानं तर तुझे हे पेटणार. हे अथर्व लालच नको दे मला. तुम्हाला आजोबांनी कामाला लावलंय का? का तुम्हीच लागलात आपण? काय करणार नाही. आता मी वैष्णवी आणि अथर्व सोबत जर आमच्या देवळाकडे दुकानात वाण सामान आणायला चालली. हॅलो, काल रात्री आम्ही उशिरापर्यंत कांदळगावात पोहोचलो. सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललोय फिरायला. आणि माझ्यासोबत माझे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. चिन्मय मम्मी आहे, वैष्णवी आहे आणि श्रद्धाताई गाडीत बसली. श्रद्धाताई मावशी, श्रद्धाताई पप्पा आहेत आणि संतोष दादा आणि वहिनी आणि आत्या. संतोष दादा पण इथेच आहे. वहिनी आणि आत्या येत आहेत खाली. तर आता पण आमचं ठरलं नाही आहे नक्की कुठे जायचं आहे. ते ऑन द स्पॉट ठरणार आहे. म्हणजे आता निघताच आम्ही काय ते बघू. गाडी सुरू झाल्यावरच कळेल आम्हाला.
कितीला? बघून जा बघून तरी जा. आम्ही आता सावंतवाडीला आलो आहे आणि आम्ही ते खेळणी वगैरे आणि काही फर्निचर किंवा अजून काही लाकडाच्या ज्या काही वस्तू आहेत त्या बघतोय. खूप छान आहेत, मस्त आहे. मी आधी पण येऊन गेली आहे इथे. ओके, मी आधी पण इथे येऊन गेले आणि खूप छान आहे सावंतवाडी. तुम्ही बघा, मोती तलाव पण मस्त आहे. मी मगाशी पण गेलेलो पण ऊन होतं मगाशी. इट्स बेटर की तुम्ही संध्याकाळी या, तिथे लाईट्स पण असतात, खूप छान वाटतं. मला एवढं शांत असं हा माझा भाऊ आहे चिन्मय. ठीक आहे, सेफ्टीसाठी मी तो ठेवलाय. तसं परत कोणी आलं बिलं तर काढा घाला नको ना. पेंटिंग्स बघत होते आता. काय चाललं रस्तो गाडी येतं ना. माका शिकवू नको, माका दिसता डोळ्यांनी, बघताय मी खय गाडी होता. चष्मा हातात असा दिसता चष्म्याशिवाय पण. दिसतं का तुला विदाऊट चष्मा? थोडा दिसता लांबचा, गाड्या बिड्या दिसत, स्पष्ट नाही दिसणार. दिसता हे किती बघितलं. तुमच्यासोबत पण असं तुमची भावंड मित्रमैत्रिणी हा गेम खेळत असतील. पांचटपणा असतो हा, काय लक्ष द्यायची गरज नाही. आता आम्ही श्रद्धाताईच्या गावी आलोय, अणावला. श्रद्धाताई अँड अथर्व इकडे.